ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल पिंपळे। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यात चोरी आणि दरोड्यांमधील चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत देण्याचा स्तुत्य उपक्रम जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात चोरीचा मुद्देमाल शोधून काढण्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह श्वान पथकाचाही सत्कार करण्यात आला। याचवेळी राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची प्रमुख उपस्थिती होती। घरात चोरी किंवा दरोडा पडल्यानंतर चोरी गेलेला माल कधीच परत मिळणार नाही या भावनेतून अनेक नागरिक पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याचंही टाळाटाळ करतात। मात्र जळगाव जिल्हा पोलीस दलाने ही धारणा खोटी ठरवत चोरी व दरोड्यांतील मोठ्या प्रमाणातील मुद्देमाल चोरट्यांकडून हस्तगत करून तो मूळ मालकांच्या स्वाधीन केलाय। या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे। कार्यक्रमात उत्कृष्ट तपास करून मुद्देमाल हस्तगत करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी आणि श्वान पथकाचा गौरव करण्यात आला। यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव पोलीस दलाच्या कार्याचे विशेष कौतुक करत अशा उपक्रमांमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढत असल्याचे सांगितले। जळगाव नंतर म्युनिसिपल पंकज पितांबर महाले नेतृत्व जळगाव आसिफाबाद कामगिरी केली आहे। पंकज पितांबर महाले त्यानंतर दामिनी पथकातील महिला पोलीस शिपाई मोनू उत्तम धुले। पोलीस दलाचा एक कार्यक्रम पार पडला, तुम्ही उपस्थिती लावलेली आहे। एक स्तुत्य उपक्रम होता। खरं तर पोलिसांकडे नेहमीच नकारात्मक भावनेने पाहिलं जातं, आज मात्र चांगला एक कार्यक्रम झालेला आहे। तुम्ही काय सांगाल? खरंच परिस्थिती बदललेली आहे। या 12-14 वर्षामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, नंतर आमचे एकनाथभाई सुद्धा मुख्यमंत्री झाले होते, गृहमंत्रीपद सतत देवेंद्रजीकडेच आहे, म्हणून त्यांच्याकडे सुद्धा आता त्यांचे सोयी सुखसुविधा, कारण आपण अपेक्षा पोलिसांकडून करतो, पण त्यांचेसुद्धा राहण्याची निवाऱ्याची व्यवस्था असेल, वाहनांची व्यवस्था असेल, थोडं वेळेचं त्यांचं लिमिटेशन असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये आता खूप बदल झालेला आहे। आणि म्हणून आज पोलिसांचंसुद्धा ज्यांनी चांगली कामगिरी बजावलेली आहे त्यांना प्रशस्तीपत्रक त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। चोरीचा माल हस्तगत करून पुन्हा ज्याचा माल आहे त्याला देण्याचाही कार्यक्रम होता। मग मोबाईलपासून असेल, मंगळसूत्र चोरीपासून असेल, कॅश असेल, घरफोडीपासून असेल, जे गुन्हे डिटेक्ट झाले आणि त्यात माल हस्तगत झाला, ऐवज हस्तगत झाला तर त्यांना सगळ्यांना तो परत देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला। थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी पोलीस दलाचा एक कार्यक्रम तुम्ही उपस्थित राहिला, मुद्देमाल तुम्ही वितरित केला तुमचा। निश्चितपणाने पोलिसांचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन केलं की जुन्या चोऱ्या असतील, नव्या चोऱ्या असतील, जे काही घरफोड्या असतील, गळ्यातल्या चेन ओढण्याचा प्रकार असेल, ट्रॅक्टर चोरी असेल, मोटरसायकल चोरी असेल, किंवा छोटे काम केलेले आहेत पोलिसांनी जे कधी दुर्लक्षित असतात, अशा पोलिसांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात आला आणि हस्तगत केलेला मालसुद्धा त्यांना देण्यात आला। त्यावरून लक्षात आलं की पोलीस दल आपलं काम करत आहे आणि त्याच्यावर आनंदाचा हाच दिवस होता की ज्या गरिबाचे ज्यावेळेस सोनं जातं त्यावेळेस त्याला जे वापस मिळतं त्याच्या चेहऱ्यावर काय आनंद असतो हे बघायला आम्हाला आज मिळालं। ठीक आहे। आता काय सांगाल, आज या ठिकाणी आपल्याला सगळा किती रुपयाचा मुद्देमाल परत मिळालेला आहे? ये करीबन 5,78,000 रुपया कैश और करीबन 4 तोला सोना है और 50 ग्राम के नियर अबाउट चांदी है, जो कब शुरू हुआ था? इसको करीबन 3 महीना हुआ है और ये हमें MIDC पुलिस स्टेशन के ज़रिए सुरक्षित वापस मिला है। अभी लगा तो वापस मिलेगा? जी, पहले तो थोड़ा सा फीलिंग ऐसी आई कि अभी मुश्किल है, लेकिन हमेशा हम जब भी पुलिस स्टेशन गए तो हमें एक ही सांत्वना मिली कि आप बेफिक्र रहिए, आपका पैसा कहीं नहीं जाएगा।
और बहुत अच्छे से कोऑपरेट भी किया और बहुत अच्छे से काम हुआ। और सारी तफसील करने के बाद में उन्होंने सारा ये जब्ती किया है और थोड़ा सा भी बाकी है, तो उसके लिए भी ऐसा ही बोले गया है कि आप फिक्र मत करिए, वो भी रिटर्न आएगा। कैसा लगता है अभी मिल गया इतना? बहुत अच्छा लगता है, ऐसा लगता है कि हम अभी सुरक्षित हैं। पुलिस के ऊपर भरोसा है अभी? जी जी सर जी, पुलिस है तो ही सुरक्षित है, वरना इस प्रकार के काम होने के बाद में तो घर में रहने में भी तकलीफ होने लगी थी। आपका नाम क्या है? मोइज़ अब्बास बोरा।